नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निकिता गिरी, SSC गुरु निकिता मॅम या यूट्यूब चॅनलची ओनर। मी SSC रिलेटेड जे व्हिडिओ आहेत ते SSC GD रिलेटेड मुलांसाठी घेऊन येत असते, ऑल इंडिया मुलांसाठी मी घेऊन येत असते। आणि आतापर्यंत मराठीमध्ये मी एकही व्हिडिओ बनवलेला नाही आहे, पण मला जसं माहिती आहे की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की 17,000 पदांची पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की जी इन्फॉर्मेशन माझ्याकडे किंवा जी एक्स्ट्रा माहिती माझ्याकडे आहे ती माहिती मी मुलांपर्यंत पोहोचवायला पाहिजे। आणि स्पेशली जे मुलं सध्या खूप वर्ष झाले तयारी करतात किंवा 2-3 वर्ष झाले तयारी करत आहेत त्यांना तर सगळी माहिती आहेच, पण ज्यांची सध्याच 12th झालेली आहे आणि थोडाफार अभ्यास ते करतायत किंवा त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी मी ही माहिती घेऊन आली आहे। आणि बाकीचे विद्यार्थी पण बघू शकता, कारण की याच्यानंतर ॲडव्हान्स माहिती जी आहे मी ती हळूहळू तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे। तर बघा, पहिलं तर हे की माझा पोलीस भरतीचं तुम्ही म्हणाल ना आता की मॅम तुम्ही तर पॅरामिलिटरीमध्ये आहात, मग तुम्ही पोलीस भरतीची माहिती कसं काय देताय? तर तुम्हाला सांगायला आवडेल आणि माझा मोठेपणा करत नाही की माझं पोलीसमध्ये सिलेक्शन झालेलं, पण मी इकडे माझं ट्रेनिंग सुरू असल्यामुळे मी तिकडे प्रेझेंटी माझी देऊ शकली नाही। त्याच्यामुळे मला पूर्ण माहिती आहे, मी इकडे राहून जर पोलीस भरती क्लिअर करू शकते याचा अर्थ माझ्याकडे नॉलेज असेल काहीतरी म्हणूनच करू शकते ना। तर बघा, सुरुवातीला तर तुम्हाला हे सांगायचं आहे की पेपरसाठी ज्यांना मार्क्स कमी येत आहेत पेपरला ते घाबरून अजिबात जाऊ नका, कारण की 6 महिन्यामध्ये तुम्ही कव्हर करू शकता आरामात। ज्यांचा 0 अभ्यास आहे आणि जे अभ्यास करत आहेत ऑलरेडी त्यांच्याकडे तर सुवर्ण संधी आहे सध्या। ज्यांना मार्क्स 60-70 मार्क्स जरी येत आहेत तर ते 90 पर्यंत आरामात जाऊ शकता। फक्त आम्ही जे सांगू, भारती सर आणि मी जे सांगणार ते स्टेप बाय स्टेप तुम्ही करायचं, कारण की मॅथ्स आणि रिझनिंग साठी तर भारती सरांसारखा गुरु तुम्हाला कुठे मिळणारच नाही। आणि मराठी व्याकरणाचं झालं तर ते मराठी व्याकरण मी तुमच्यासाठी हळूहळू व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि GKचे पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। त्यामुळे तुमचे हे 4ही विषय जे आहेत ते क्लिअर होऊन जातील आणि आरामात जून एंडिंगपर्यंत जी आपली भरती होणार आहे त्यात तुम्ही 90+ स्कोअर करू शकता। ठीक आहे, तर आता आपण सुरुवातीला तर ज्यांची नेमकीच 12th झालेली आहे आणि ज्यांना पोलीस भरती करायची आहे त्यांच्यासाठी आपण माहिती घेऊन मी सांगणार आहे। आणि त्यासोबतच जे सध्या करत आहेत ते सुद्धा व्हिडिओ बघा, काही ॲडिशनल माहिती याच्यामध्ये मी सांगणार आहे ती तुमच्या उपयोगाची ठरेल, यासाठी व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा। ठीक आहे, तर पहिलं तर हे की जी आपली पोलीस भरती आहे ती तुमची किती फेजमध्ये होणार आहे? 3 फेजमध्ये ती होणार आहे। फर्स्ट म्हणजे तर पहिलं तर तुमचं काय होणार आहे, ग्राउंड होणार आहे। ग्राउंडमध्ये तुमचे 3 इव्हेंट आपण कंपॅरेटिव्हली बघणार आहे की जसं की मुलींसाठी 800 मीटर आहे आणि मुलांसाठी 1600 मीटर आहे, मुलींसाठी गोळा आहे, मुलांसाठी सुद्धा गोळा आहे आणि 100 मीटर सुद्धा दोघांसाठी आहे। तर हे 3 इव्हेंट म्हणजे तुमचं ग्राउंड होणार आहे 50 मार्काचं आणि याच्यामध्ये तुम्हाला 50% म्हणजेच 25 मार्क्स 50 पैकी घेणं गरजेचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं होणार आहे लेखी, म्हणजे ज्या मुलांनी मेरिट क्वालिफाय केला ग्राउंडचा त्यांचं लेखी होणार आहे। तर लेखीमध्ये सुद्धा तुम्हाला फक्त 4 पोर्शन आहेत। 4 पोर्शनमध्ये 25 मार्काला तुम्हाला मॅथ्स येईल, 25 मार्काला रिझनिंग येईल, 25 मार्काला तुम्हाला GK येईल आणि मराठी व्याकरण 25 मार्काला। पण काय असतं माहिती आहे का विद्यार्थ्यांना, SSC GDचं जे असतं ना तर त्याचं फिक्स असतं की 25-25-25चाच तुम्हाला पोर्शन मिळेल, 25च मार्क्स तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे येतील। पण पोलीस भरतीचं तसं नाही आहे। तुम्ही बाकीच्या जिल्ह्यांमध्ये बघितलंच असेल तर कधी कधी 70-75 मार्काला GK विचारले आणि 25 मार्काला अदर 3 इव्हेंट मतलब हे विचारलेले आहेत, विषय विचारलेले आहेत आणि कधी कधी 25-25चं आलं आहे आणि कधी कधी 50-50 सुद्धा आलेलं आहे। ठीक आहे, कधी कधी असं झालं की एकदम 5 किंवा 6च प्रश्न तुम्हाला जे आहेत ते एखाद्या सब्जेक्टचे विचारले आणि बाकी मिक्स करून तुम्हाला क्वेश्चन विचारले। तर इथे तुम्ही 25-25च्या भरोशावर बिलकुल बसू नका, 25च्या भरोशावर बसू नका। याचा अर्थ माझा असा आहे की जर तुमचं मराठी स्ट्रॉंग आहे तर तुम्ही फक्त मराठीचाच अभ्यास करत बसू नका। तुम्हाला असं वाटेल की 25 माझ्या मराठीमध्ये तर क्लिअर येणारच आहे, मॅथ्स रिझनिंगमध्ये माझे 25-25 येणारच आहेत, असं करून मी 75 मार्क्स घेईल आणि 5-6 मार्क्स मी GKमध्ये किंवा 10 मार्क्स मी GKमध्ये घेईल। तर मला एवढं अवाढव्य वाचायची GK काय गरज आहे? जर मला 15 मार्क्स GKमध्ये येत असेल तर मी आरामात म्हणजे 85 मार्क्स मला येऊ शकतात। तर असं नाही आहे। ठीक आहे, तुम्ही तसं केलं आणि एखाद्या ठिकाणी तुमचा तुक्का लागला आणि 75 मार्क्स तर तुम्ही 3 विषय सोडवले आणि 10-15 मार्काचं तुम्ही सोडवलं, असं झालं काय होणार की जे 75% किंवा 90% विद्यार्थी आहेत ना ते तुमच्यासारखाच विचार करतायत की मी हे 3 सब्जेक्ट माझे परफेक्ट करतो। कारण की बघा
की हे 3 सब्जेक्ट जे आहेत त्यांचे 3 पुस्तकं किंवा 4 पुस्तकं हार्डली आहेत आणि जी केचं तुम्हाला प्रत्येक विषयाचं वेगळं पुस्तक वाचावं लागेल. त्याच्यामुळे हार्ड स्टडी कोणालाच करायचा नाही आहे ना एवढा सगळा, प्रत्येकजण हाच विचार करणार आणि हे 3 सब्जेक्ट स्ट्रॉंग प्रत्येकाचेच असतात. विषय असतो फक्त जी केचा, ठीक आहे. कारण की भारती सरांसारखे गुरु मॅथ रिझनिंगला तुम्हाला आहेत, मराठीला सुद्धा भरपूर चांगले चांगले शिक्षक आहेत. त्यामुळे या 3 विषयामध्ये तर चांगले मार्क्स नेहमीच येतात मुलांचे, ठीक आहे, येतातच त्यात. पण तुम्हाला जी के करणं इम्पॉर्टंट आहे जास्त आणि मॅथ्सचं सुद्धा असा विषय आहे की ज्याची रिव्हिजन करणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही या भरोशावर बसू नका की मी 75 पैकी 75 घेईन आणि मी जी केमध्ये असंच तुक्के मारून लागून जाईन, असं होत नाही कधी. जर तुम्हाला असं झालं की जी केमध्ये जर 75 प्रश्न विचारले आणि बाकी 3 सब्जेक्ट जर का तुम्हाला 25 मार्काला विचारले तर काय करणार आहे, काही फायदा उरणार नाही तुमच्या अभ्यासाचा. त्यामुळे माझी पहिली टिप तर ही आहे तुम्हाला की प्रत्येक विषयाला सारखं महत्त्व द्या, ठीक आहे. प्रत्येक विषयाला सारखं महत्त्व द्या आणि अभ्यास करा, त्यासोबतच ग्राउंड करा, ठीक आहे. ग्राउंड जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की बघा तुम्हाला एका मार्कासाठी जे तुम्हाला 1 मार्क जर घ्यायचा असेल ना लेखीला, त्याच्यासाठी तुम्हाला 5, 10, 15 पानं वाचावी लागतात. त्यातही गॅरंटी नसते की तुम्हाला तो प्रश्न त्यामधला वाचल्यामधला येईलच की नाही. पण ग्राउंडचं जे असतं ना ते फिक्स असतं की तुम्ही जर का 2 सेकंद कव्हर केले, 1 सेकंद जर तुम्ही कव्हर केला 100 मीटरमध्ये तर तुमचे 3 मार्क्स वाढणार, ठीक आहे. 1 सेकंद जर कव्हर केला तर तुमचे मार्क्स वाढणार. कारण आपल्याला माहिती आहे मायक्रो सेकंडमध्ये 100 मीटरमध्ये मार्क्स कमी होतात. गोळ्यामध्ये सुद्धा लाईनवर जरी तुमचा गोळा पडला तरी सुद्धा तुमचे मार्क्स कमी होतात. लाईनच्या समोरच गोळा जायला पाहिजे, ठीक आहे. तर बघा ग्राउंडवर थोडीशी जास्त मेहनत करा असं मला वाटतं. कारण लेखीचा तुम्ही अभ्यास दिवसभर करता आणि तुम्ही 2च तास ग्राउंड करता, ते प्रामाणिकपणे करा. बघा ना तुम्ही की दिवसभर अभ्यास करून तुम्हाला 100 मार्काचा पेपर द्यायचा आहे आणि फक्त 2 तास तुम्हाला ग्राउंड करून तुम्हाला त्याचे 50 मार्क्स मिळणार आहे. तर ग्राउंडमध्ये आउट ऑफ जो विद्यार्थी घेईल किंवा 45+ जो विद्यार्थी घेईल त्याचं दडपण आपोआपच कमी होणार आहे. आणि म्हणजे विद्यार्थी जेव्हा प्रेशरमध्ये येऊन काहीतरी करतो ना तर आपोआप त्याचे बरोबर येणारे प्रश्नसुद्धा त्याचे चुकीचे होतात, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर का आत्ताच ग्राउंडला चांगले मार्क्स आधी घेऊन घेतले मग तुम्हाला लेखीचे जास्त लोड तुमच्यावर राहणार नाही. फ्री माइंडनी तुम्ही पेपर जेवढा सोडवाल ना तेवढे मार्क्स तुमचे जास्त येतील. अक्षरशः असं होईल की जे तुम्हाला क्वेश्चन येत नाही ते तुम्ही तुक्के माराल ना ते सुद्धा तुमचे बरोबर येतील, ठीक आहे. असं होतं. त्यामुळे ग्राउंडकडे जास्त लक्ष द्या. अभ्यास तर करतच आहात असाल तुम्ही, मला माहिती आहे. दिवसभर जर तुम्ही अभ्यास करताय सध्या तर तुम्हाला मार्क्स लेखीमध्ये येणारच आहे. पण ग्राउंडमध्ये जर तुम्ही जास्त मार्क्स घेतले तर तुमचं प्रेशर कमी होईल असं मी म्हणते. आणि राहिला विषय आता डॉक्युमेंट्सचा, तर जे SCBC सर्टिफिकेट वगैरे आहे ते डाउनलोड करून घ्या. महिला आरक्षणाचा प्रश्न मुलींचा उरला नाही आहे, सगळ्यांना सरसकट महिला आरक्षण दिलं आहे. तरीसुद्धा सर्टिफिकेट असेल तर ठेवा जवळ. आणि तिकडे तर महिला आरक्षण येस फॉर्ममध्ये तुम्ही केलंच असेल, फॉर्म नसेल भरला तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. जिल्हा निवड कशी करायची काय जर का तुम्हाला माहिती नसेल तरीसुद्धा कॉमेंट्समध्ये तुम्ही सांगा, मी तुमच्यासाठी जिल्हा निवड किंवा डॉक्युमेंट्स रिलेटेड सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल. आणि अदर तुम्हाला ज्या गोष्टीसाठी व्हिडिओ हवे असतील त्याचे तुम्ही कॉमेंट्समध्ये मला सांगा, मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर चॅनलला लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला SSC GD रिलेटेड काहीही माहिती हवी असेल तर यूट्यूबला SSC GD SSC गुरु निकिता मॅम हे चॅनल आहे. SSC गुरु निकिता मॅम चॅनल तुम्ही सर्च करा, एकदा विजिट करा, सर्व व्हिडिओ बघा. आणि जर तुम्हाला वाटलं की मी तिकडे दिलेली माहिती जर काही इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते, ठीक आहे. तर तुमच्या पोलीस भरतीसाठी आणि माझ्या भावी पोलिसांना पोलीस भरतीसाठी खूप 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 शुभेच्छा. आणि एवढं बोलते आणि सांगा मला कमेंट्समध्ये तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे, त्यानंतर आपण नक्की तसा व्हिडिओ घेऊन येऊ, ठीक आहे. थँक्यू सो मच. जय हिंद.